मित्रांनो, होईल बघ, तू करून तर बघ, हे जे वाक्य असतं ना, हे वडिलांच्या तोंडूनचं वाक्य फार आश्वासक असतं. कारण या 4 शब्दांमध्ये विश्वास असतो, काळजीही असते आणि आपण करू शकू असा खूप मोठा जबाबदारीचा भार आणि विश्वासाचा भार त्या शब्दामध्ये असतो. मित्रांनो, आज 15 जून जागतिक पितृदिवस, पितृदिन. या जागतिक पितृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा. मित्रांनो, खरं तर हा एकच दिवस नसतो की ज्यात आपल्या वडिलांविषयी कृतज्ञता भाव आपण निर्माण करावा असा. खरं तर जीवनातील प्रत्येक क्षणात आपल्या वडिलांची साथ आपल्याला फार गरजेची असते. वडील नुसते घरात बसूनही असले तरी आपल्याला खूप मोठा आधार असतो. वडील म्हणजे आधारवड असतो. मित्रांनो, वडील म्हणजे अशी एक व्यक्ती असते की ती आपल्या भावना अशा उघडपणे दाखवत नाही, परंतु घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांचं प्रेम, त्यांची काळजी, त्यांची आस्था, आपल्या मुलांविषयी, आपल्या मुलांच्या भविष्याविषयी असणारी काळजी ही दिसत असते. प्रेम आईसारखं कोमल नसतं. आईचं प्रेम खूप कोमल असतं, परंतु त्यांच्या प्रेमात एक मजबूत, भक्कम आणि विश्वासाचा आधार असतो. मित्रांनो, वडील हे आपल्या प्रत्येक संकटात आपल्या पाठीशी उभे असतात. वडील म्हणजे काय हो? वडील म्हणजे संघर्षाचा एक आधारस्तंभ असतो. कुटुंबाच्या अस्तित्वाचा तो कणा असतो. जेव्हा एक बाप आपली कुटुंबाविषयीची जबाबदारी पार पाडत असतो ना, तेव्हा तो आपल्या इच्छा, आपले स्वप्न हे बाजूला ठेवतो आणि आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची इच्छा, स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी तो रात्रंदिवस झटत असतो. मित्रांनो, बाप असा आहे, ते एक संघर्षमय प्रेरणा असते. कुठल्याही काळात तो स्वतःही डगमगत नाही आणि आपल्यालाही डगमगू देत नाही. व्हॉट्सअपला एक छानपैकी मेसेज आलेला आहे की वडील म्हणजे अर्धवट बोलणं. वडील म्हणजे अर्धवट बोलणं, परंतु पूर्ण समजून घेणं. मित्रांनो, जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे वडील काही बोलत नाही, ते बोलत नसतं मित्रांनो जास्त, परंतु त्यांच्या मनात जे चालू असते ती घालमेल आणि ती कृतीत उतरवणं हे त्यांचं वैशिष्ट्य असतं. ते बोलतात कमी, परंतु कृतीत जास्त उतरवतात. वडील काय असतात? वडील त्याग असतो, त्याग. मुलांच्या एका छोट्याशा हसण्यामागे त्यांचा हजारो स्वप्नांचा त्याग असतो. आपल्या मुलाला काही कमी पडू नये, आपल्या मुलाच्या पालनपोषणात, त्या जबाबदारीत आपण कुठेही कमी पडू नये असं त्यांना सतत वाटत असतं. आणि जेव्हा मुलगा आनंदी असतो, खुश होतो, मुलगा जर 1 पट खुश होत असेल ना, तर वडील 10 पट खुश होत असतात. वडील माणुसकी देव. बरं, देव खरं तर काही देवळात नसतोच. तुम्ही जर खरं देव पाहत असाल ना, तर तो आपल्या घरात असतो, आपल्या ओसरीत सापडतो. तो देव असा असतो, तो रडत नाही. तो रडत नाही,
पण आपल्यासाठी रात्रीच्या अंधारात झोप न लागता डोळे मिटून फक्त आपलाच विचार करत असतात. म्हणूनच म्हणतात की 33 कोटी देव असतील पण त्यांच्याशी बरोबरी करणारा एकच देव असतो, तो म्हणजे बाप. मित्रांनो, आहेत वडील तोपर्यंत त्यांना समजून घ्या. त्यांना एक प्रेमाची अशी छानशी मिठी द्या. त्यांच्या कुशीत जा, त्यांना जपा. जगात ज्यांना वडील नाहीत त्यांना विचारा वडिलांचं महत्त्व काय असतं. आमचंही तसंच आहे. माझे वडील होते, खूप मोठा आधार होता. तू हे कर, होईल. नक्की होईल का? नक्की होईल. तू कर तर खरं. आणि खरोखर मला त्यांच्याकडनंच इतकी प्रेरणा मिळाली, इतकं बळ मिळालं, इतका विश्वास मिळाला. आज मला त्यांची कमतरता प्रत्येक ठिकाणी भासते. कुठलाही निर्णय घ्यावा विचारायचं कुणाला? मित्रांनो, बापच असतो. आज वडील जरी आमच्यात नसले तरी आमच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी, प्रत्येक निर्णयाच्या वेळी ते आमच्याबरोबर आहेत असं आम्ही म्हणतो. सगळ्यांना जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो.